अधिवेशनामध्ये काल नवाब मलिक यांच्याकडून बीड प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। पक्ष नेतृत्वाची बदनामी होतीये असं मत नवाब मलिक यांनी मांडलेलं आहे। लवकर पक्षाच्या हिताचा विचार करावा, लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा असं आवाहन मलिकांनी केलेलं आहे। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, दोन महत्त्वाचे मुद्दे, धनंजय मुंडे कधीपर्यंत शिर्डीमध्ये दाखल होतील, या अधिवेशनामध्ये सहभागी होतील, आणि दुसरं म्हणजे या अधिवेशनामध्ये काल नवाब मलिक यांच्याकडून बीड प्रकरणाचा उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे? धनंजय मुंडे हे आज दुसऱ्या दिवशी दाखल झालेले आहेत। त्यांचं आत्ता संघटनात्मक पक्ष काम या संदर्भामध्ये भाषण देखील सुरू आहे। मुळात यातनं आता एक चर्चा सुरू झाली ती काल नवाब मलिकांच्या एका विधानावरून। नवाब मलिक यांचं स्थानिक स्वराज्य संस्था आणि संघटना या संदर्भात त्यांचा संवाद ठेवला होता आणि त्या दरम्यान त्यांनी पक्षातल्या प्रतिमेवरच्या संदर्भात वक्तव्य करताना धनंजय मुंडे यांच्या पूर्ण प्रकरणाविषयी, बीडमधलं प्रकरण जे गाजतंय यावरनं मुद्दा उपस्थित करत अजित पवारांसारख्या दिग्गज नेते जे एखाद्या भूमिकेमध्ये स्पष्ट असतात आणि निर्णय घेत असतात, तर या प्रकरणात सुद्धा पक्षाची प्रतिमा मलिन होती, अशा परिस्थितीमध्ये भूमिका घ्यायला हवी आहे असं मत मांडलेलं आहे। कुठे ना कुठेतरी मलिकांचं विधान हे चर्चेचं झालेलं आहे, कारण की पक्षांतर्गतच इतर नेते म्हणजे प्रफुल्ल पटलांसारखे, सुनील तटकरे असतील, स्वतः अजित पवार असतील, हे थेट धनंजय मुंडेंच्या समर्थनात येत आहेत। मात्र सार्वजनिक व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच अधिवेशनात नवाब मलिकांसारखे नेते मात्र धनंजय मुंडेंच्या विरोधाला करणारे असं एक विधान करतायत। यामुळे पक्षांतर्गतच काही वेगळे मतभेद आहेत का, पक्षांतर्गतच मतांतर आहेत का धनंजय मुंडे यांच्या भूमिकेविषयी, असा एक मुद्दा आता उपस्थित झालेला आहे। निश्चित सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।